कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे सर्वांनी थोडा वेळ नाम गाऊया आणि लगेच चरित्र बघायला सुरुवात. आपल्या सगळ्यांना सवय आहे, पण तरीसुद्धा कीर्तन करायची जबाबदारी म्हणून एक विनंती करतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी ताठ बसा. पाठीचा कणा जमिनीला 90 अंशात लागू दे. वृद्धांसाठी नाही. खणखणीत टाळी आणि खणखणीत नाम. तुमच्या आमच्या पूर्वजांनी या मंदिरांची निर्मिती मुक्तपणे भगवंताचं नाम घेता यावं यासाठीच केलेली आहे. त्यांचा उद्देश आपण सफल करूया आणि त्यांना जिथे असतील तिथे आनंद देऊया. एकदा भगवंतासाठी. श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. माझ्या मागून म्हणा. श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण, जय जय नारायण नारायण. कुंडली गवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदि माया जगन्माता श्री भगवती माता की जय, पार्वती पते हर हर महादेव, जगदम्ब उदयोस्तु मंगलमूर्ती मोरया. वैकुंठातला प्रसंग आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं
सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की. याच वर्णनाप्रमाणे बसलेले प्रत्यक्ष सृष्टीचे स्थिती करता महाविष्णू आणि त्यांच्या पदकमलाकडे बसलेली जगन्माता लक्ष्मी देवी. या लक्ष्मी देवीच्या मनात विचार असा आला, काय रोजचं तेच 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 तेच. म्हणजे भक्त येतात, त्यांना आशीर्वाद द्यायचा, त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या, त्यांनी जायचं, आम्ही दिवसभर इथेच बसून राहायचं. म्हणून ह्या रोजच्या त्याच त्याच दिनचर्येनं थोडासा कंटाळा आला आणि लक्ष्मी देवींनी आज फिरायला जायचं ठरवलं. लक्ष्मी देवींनी फिरायला जायचं ठरवलं म्हणून काय, एस टीच्या स्टॉपवर उभ्या राहिल्या, एक हाक मारली फक्त, गरुडा इकडे असं म्हटल्यानंतर फाड 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 केवढ्यानंतरी वैकुंठात आवाज झाला आणि गरुड महाराज पुढ्यात हजर. आई हाक मारली, म्हणाली हो काय काम होतं, मला आज फिरायला जायचं आहे. म्हणाले चला आम्ही त्याच्यासाठीच आहोत. म्हणून मनुष्य रूपातले पक्षी रूपात आले, ह्या लक्ष्मी देवी यांच्यावर स्थानापन्न झाल्या, आरूढ झाल्या आणि या गरुडानं गगनात भरारी घेतली. पण आता प्रश्न असा आहे, कुठे जायचं हे गरुडांना सुद्धा माहीत नाही आणि लक्ष्मी देवीने सुद्धा ठरवलेलं नाही. त्याच्यामुळे हे आता सांगतील म्हणून वाट बघतायत आणि सांगेपर्यंत सरळ जात राहिले. लक्ष्मी देवी विचार करतायत, आता कुठे जाऊ असं म्हणता म्हणता सहज खाली लक्ष गेलं आणि काय दिसलं, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी पार्वती पते हर हर महादेव. प्रत्यक्ष महादेवांचं ध्यान बघितलं, कैलास पर्वत बघितला आणि हा इथे जाऊया. बरेच दिवस झाले आपली सखी पार्वती तिची भेट घेतली नाही, काही चार गप्पा मारू आणि येऊ घरी. म्हणून गरुडाला सांगितलं, गरुडा गरुडा इथे खाली उतरव. ठीक आहे म्हणाले, ते खाली उतरले, कैलासावर उतरले आणि आता या लक्ष्मी देवी शंकरांचं दर्शन घेऊन पार्वती देवींच्या महालाकडे निघाल्या. आणि पार्वती देवींनी लक्ष्मी देवींना पुढ्यात येताना बघितलं, जवळ आल्या आणि पार्वती देवी स्वतः उभ्या राहिल्या आणि काय विचारतात, कशी कळेना अशी अचानक झोपडीत आली, कशी कळेना अशी अचानक झोपडीत आली. नवसाला पावली ग आई माझी, नवसाला पावली, हा नवसाला पावली ग आई माझी, नवसाला पावली. प्रत्यक्ष आदिमाया जगन्माता लक्ष्मी माता इथे येताना बघितली आणि पार्वती देवी विचारताय, काय कशी कळेना अशी अचानक झोपडीत आली, कशी कळेना अशी अचानक झोपडीत आली. नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली, हा लाल रवीचा मळवट भरला, लाल रवीचा मळवट भरला, सोन केशरी शालू सजला, नक्षत्रांच्या कवड्या गुंफणी माळ गळा घातली, नक्षत्रांच्या कवड्या गुंफणी माळ गळा घातली. नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली, हा प्रत्यक्ष लक्ष्मी देवी आल्या. आता यांना बसायला आसन काय द्यायचं, पार्वती देवी होत्या, विचार करता लगेच काय केलं, हृदयाचा चौरंग मांडिला, हृदयाचा चौरंग मांडिला, वरी बैसविले जगदंबेला, हृदयाचा चौरंग मांडिला, वरी बैसविले जगदंबेला. एवढं करून थांबल्या का, जगदंबा आलीये. ओले श्रीफळ देता ओटी जगदंबा हसली, ओले श्रीफळ देता ओटी जगदंबा हसली.
नवसाला नवसाला पावली ग आई माझी नवसाला पावली हा नवसाला पावली ग आई माझी नवसाला पावली कशी कळेना अशी अचानक झोपडीत आली कशी कळेना अशी अचानक झोपडीत आली नवसाला नवसाला पावली गाई माझी नवसाला पावली नवसाला पावली गाई माझी नवसाला पावली नवसाला पावली नवसाला पावली नवसाला पावली गाई माझी नवसाला पावली हा प्रत्यक्ष आदिमाया जगदंबा लक्ष्मी माता इथपर्यंत आली आहेत. लगेच बसायला आसन दिलं त्यांची खणा नारळानं ओटी भरली. लक्ष्मी माता म्हणतात अगं हे काय तू सुद्धा जगदंबा मी सुद्धा जगदंबा असं औपचारिकता असते का नाही हो बऱ्याच दिवसानं आलात बरं ठीक आहे म्हणून दोघी जणी बसल्या. आता पार्वती देवी विचारतात का हो म्हणजे काही कारण होतं खास की आपलं सहज तुमच्या चरणरजाच्या स्पर्शाने आमचा संपूर्ण कैलास पावन करावा या एका हेतून आलात. तर लक्ष्मी देवी जरा चिडल्या. पार्वती मी तुला आत्ता आले त्या पहिल्यांदाच सांगते असं जर काहीतरी म्हणजे आम्ही कोणतरी मोठे आणि तुम्ही कोणतरी लहान असं जर बोलायचं असेल तर मी आले त्या पावलांना निघून जाते म्हण तसं नाही हो पण तसं नाही असं नाही नाही अगं ह्या संपूर्ण शक्तीची शक्ती एकच आहे ना मग आपल्यात भेद का बाळगतेस तू म्हणजेच मी म्हणजेच तू बरं बाबा माझं राहिलं. पार्वती माता म्हणतात कशा सहज आले का सहज आले बरेच वर्ष झाली तुझी गाठभेट नाही म्हटलं जरा गुजगोष्टी करू आणि येऊ आज वेळ होता आणि कंटाळा पण आलेला रोजचंच आपलं तेच 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 काय भक्त येतात आशीर्वाद द्यायचा आणि ते निघून जायचं जरा थोडासा मराठीत सांगायचं जरा तर चेंज त्याच्यासाठी आले. बरं म्हणाले काय म्हणता आम्ही काय म्हणणार तुझ्याकडे आली आहे तू काय म्हणतेस सांग. आमचं सुद्धा तेच म्हणाले रोज त्यांनी यावं आम्ही आशीर्वाद द्यावा त्यांनी संतुष्ट होऊन निघून जावं दिवसभर हेच चाललंय म्हणून असं. बरं मग आज काय बोलूया म्हणून पार्वती देवी विचारतात. लक्ष्मी देवी म्हणते कसं आहे सुचत नव्हतं पण आत्ता सुचलंय काय बोलूया ते सांगा. असं म्हटल्यानंतर जरा लक्ष्मी देवी पार्वती देवींच्या आणखीन बाजूला सरकल्या आणि काय केलं सतीकंठी कर टाकुनी सतीकंठी कर टाकुनी स्मितजित शशिकांती इंदिरा वदली. जरा बाजूला सरकल्या पार्वतीच्या गळ्यात मैत्रिणी बसतात ना तसा गळ्यात हात घातलाय आणि लक्ष्मी देवी पार्वती देवींना सांगतायत सतीकंठी कर टाकुनी स्मितजित शशिकांती इंदिरा वदली. सांगतव विवाह कथा मज तुझ सती शंकरा कशी दिधली राम. पार्वती देवींना लक्ष्मी देवी सांगतायत बरीच दिवस झाले अगं तुला विचारीन 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 असं म्हणते पण राहूनच गेला आता आज विचारते. म्हणाले काय तुझा आणि शंकरांचा विवाह कसा झाला सांगशील. असं म्हटल्यानंतर पार्वती देवी जरा लाजल्या आणि कोण नाही लाजणार आपल्याच लग्नाची गोष्ट आपल्याला विचारतायत. सांगते म्हणाले असं बरं ठीक आहे सांगते ऐका म्हणून सगळ्यांप्रमाणे आपल्या लग्नाची गोष्ट कोणाला सांगायला आवडत नाही का हो. म्हणजे सर्वसाधारणपणे एक लग्नाची पहिले 4-5 वर्ष असतात ना तेवढ्या वर्षात त्या घराकडे जाण्याची सोयच नसते. चहा पाणी राहिलं बाजूला आधी तो 5.5-6 किलोचा अल्बम येतो पुढे धाडकन बघा फोटो. बरं ही आमच्या मावशीच्या काकूच्या आत्तेच्या सुनेची नणंद सगळं हा म्हणावं लागतं कारण त्याच्यानंतर चहा असतो म्हणून काही कळलं नाही तरी हा म्हणावं लागतं. आपल्या लग्नाची गोष्ट सांगायला कोणाला आवडत नाही का. पार्वती देवी म्हणायला सांगते म्हणून हिने सांगायला सुरुवात केली. अंबिकावदे शशिकमले मम विवाह मंगल कथिते. अंबिकावदे शशिकमले मम विवाह मंगल कथिते. पार्वती देवींनी सांगायला सुरुवात केली ऐक माझ्या आमच्या विवाहाची गोष्ट ऐकायची आहे ना.
गिरिराज हिमालय नामे क्षितिवर जो ख्यातची झाला. गिरिराज हिमालय नामे क्षितिवर जो ख्यातची झाला. यशिखरी सखये विलसे तत निबिडा सुतरुमाला. मम जन्म तदुदरी झाले. मम जन्म तदुदरी झाले. दिवस त्या सुखाचे आले. जातकादि विधी मग केले. तारुण्य बहरये माते मम विवाह मंगल कथिते. अंबिकावदे शशि कमले मम विवाह मंगल कथिते. मम विवाह मंगल कथिते. मम विवाह मंगल कथिते. पार्वती देवींनी आता सांगायला सुरुवात केली. हिमालयात असणारा आमचं नगर आणि या नगराचे राजा म्हणजे संपूर्ण हिमालयाच्या पर्वतरांगेचे राजा मेनाक महाराज आणि त्यांची पत्नी मेनावती यांच्या पोटी आमचा जन्म. असं एकुलती एक मुलगी, पण तरीसुद्धा मुलगा आणि मुलगा नाही म्हणून या मुलीत भेद नाही केला. माझ्या वडिलांनी जे जे ज्या वयात मला हवं ते त्यावेळी भरपूर दिलं. वडिलांची इतकी लाडकी होते की दरबारात सुद्धा माझ्या वेळेत त्यांना करमत नव्हतं, म्हणून माझ्यासाठी एक छोटंसं आसन बाजूला करून घेतलेलं आपल्या राजसिंहासनाच्या. आणि रोज तिथे जाऊन मी बसायचे, दरबार बघायचे. अशी एकंदर परिस्थिती. आणि अशा परिस्थितीत साधारणपणे या पार्वतीचं वय 8 वर्षांचं झालं. आणि 8 वर्षांची असलेली पार्वती आता दरबारात येऊन बसतीये. पण या मेनाक महाराजांना आता चिंता वाटायला लागली. हो, कसली? म्हणजे आत्ताच्या वेळेनुसार विचार करायचा झालं तर झालं 6व्या वर्षीच मला वाटतं शिक्षण क्षेत्रात रुजू करतात. मग कुठच्या शाळेत घालावं? इंग्रजी माध्यम की मराठी मीडियम याची? इंटरनॅशनल की नॅशनल स्कूल याची? हां त्यावेळी म्हणजे अजूनसुद्धा 8व्या वर्षी मुलीला कन्या असं म्हणतात. 8 वर्षा भवेत कन्या. आणि आमच्या शास्त्रानं विवाह प्रयोगानं विवाह संस्कारानं कन्यादान सांगितलेलं आहे. या न्यायाप्रमाणे 8व्या वर्षी मुलींची पूर्वी लग्न होत. म्हणून राजाला चिंता वाटायला लागली, आता मुलीचं लग्न करून द्यायला हवं. आणि अशा चिंतेत असलेला राजा संबंध दरबार भरलाय. दरबार भरलेला असताना अचानक या राजाच्या कानावर नाद आला. पावना वामना यामना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना निरंतर वासना. पावना वामना यामना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना निरंतर वासना. श्रीवत्सांकित कौस्तुभ भारी श्रीवत्सांकित कौस्तुभ भारी योगी तन मन रंजना
कीर्तन मनरंजना दे तव भजनी निरंतर वासना पावना वामना यामना पावना वामना यामना दे तव भजनी निरंतर वासना पावना नारायण. जे येताना कधी शांत येतच नाहीत आणि ज्या गाण्यामुळे त्यांची ओळख होते असे नारद मुनी या दरबारात आले. त्यांना बघितलं राजा आसनावर उठून उभा राहिला. धावत 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 पुढे गेला, हात धरून घेऊन आला, अतिथी आसनावर बसवलं, पाद्योपचारानं पूजा केली. आणि आता हा नारद मुनींना प्रश्न करतोय, महाराज काय म्हणून येणं केलं? का सहज आमच्या संपूर्ण राज्याचं अवलोकन करावं आणि तुमच्या कृपेचा वरद हस्त आमच्यावर ठेवा म्हणून आलात? नारद मुनी म्हणाले, सहज आलो. असंच समज. हो, व ज्या हेतून आलात तो हेतू पूर्ण झाला? हो 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 म्हणाले. संपूर्ण प्रजाजन सांगत होते की राजा असावा तर आमच्या मेनाक महाराजांसारखा. असं ती तुमची आणि आमच्या महाराजांची, महाविष्णूंची कृपा. बरं, असं झालं. त्यानंतर नारद मुनी म्हणतात, ते ठीक आहे रे, तुझे लाख प्रजाजन सुखी आहेत, पण या लाखांच्या पोशिंद्याच्या चेहऱ्यावर का दुःख, ही निराशा का? असं म्हटल्यानंतर मेनाक महाराज पटकन म्हणाले, नारद मुनी माझ्या चिंतेचं कारण माझ्या शेजारीच तर बसलंय. म्हणजे हे नव्हे, सांगतोय माझ्या चिंतेचं कारण माझ्या शेजारीच तर बसलंय. म्हणून बोट दाखवलं कोणाकडे? पार्वती. अरे राजा ही कोण? नारद मुनी असं काय करता? माझी मुलगी. बरं, असं वा, रूपवान दिसते, गुणवान असं. म्हणाले आहेच, आणि त्याचीच चिंता आहे. म्हणाले गुण आहेत याची चिंता कसली? त्याच्यावर म्हणाले नारद मुनी, कसं झालंय, विवाहाला योग्य झाली आहे. म्हणाले हो, दिसतंच आहे. मग आता ह्याच्यासाठी वर मिळत नाही आहे चांगला, अशी परिस्थिती का? म्हणजे वर येतात, पत्रिका येतात, नाही असं नाही, पण येतात ते सांगतात हिचं आणि आमचं जुळण्यासारखंच नाही ह्याच्या रूपाकडे बघून, आणि निघून जातात. असं त्यामुळे तुमचं अशा बऱ्याच देशांमध्ये भ्रमण असतं. कोण आमच्यासाठी असला तर सांगा, आमच्याकडे सुद्धा एक नग आहे लग्नाचा, लक्षात असू द्या. बरं राजा, ठीक आहे, पण मी काय म्हणतो, तिला तू विचारलंस का? म्हणाले काय विचारायचं? तुझ्या मनात असं कोण आहे का की बाबा या जन्मात जर लग्न करीन, दासी होईन, तर त्यांचीच, असं कोणाचं आहे का? राजा हसला, म्हणाला, हो नारद मुनी, आमची मुलगी त्यातली नव्हे. असं आमची मुलगी त्यात, तिच्या मनात असं काही नाही. नारद मुनी म्हणाले, राजा कसा आहे, सगळेच सांगतात आधी की आमची मुलगी त्यातली नव्हे. तुम्ही का असता मला माहिती नाही, हा, सगळेच सांगतात आमची मुलगी त्यातली नव्हे. पण मग म्हणाले, स्वतःच्याच गाडीच्या समोरून दुसऱ्याच्या गाडीवर तोंड बांधून बसून गेलेली समजत सुद्धा नाही, आणि मग कळतं अरे ही गेली ती माझी. असं होता नाही म्हणून सांगतोय राजा, राजा आहेस तू, जाऊन एकदा विचार. असं म्हटल्यानंतर मेनाक महाराज म्हणाले, ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून विचारतो. एवढ्यात मेनावती राणी आली. नारद मुनी काय म्हणता, हा हिला सांग, तुझ्यापेक्षा तिला असेल ना काय मनात, तर हिला सांगेल पार्वती. ठीक आहे म्हणून मेनावतीला सांगितलं. मेनावती गेली. तोपर्यंत हे सगळं ऐकून पार्वती लाजली. आपल्या लग्नाचा विषय चाललाय, पूर्वीचा काळ आहे, लाजली. आपल्या महालात गेली आणि कामात कुठेतरी व्यस्त असल्यासारखं दाखवतीये. मेनावती महालात आली आणि म्हणते, पार्वती बाहेर नारद मुनी आलेत. हो म्हणाले, बघितलं. नमस्कार केलास का? हो. ते काहीतरी बोलत होते. म्हटलं मोठ्यांच्या विषयात लहानांचं काय काम, म्हणून मी माझ्या महालात निघून आले. असं? बरं, तुझ्या विवाहाबद्दल बोलतायत. पार्वती हळूच म्हणाली, माहिती आहे, त्यांनी मला असं विचारायला पाठवलंय. म्हणजे मला माहिती आहे, पण मी तरी सुद्धा नारद मुनी सांगतायत म्हणून विचारते. काय तू असं काही ठरवलंयस का? म्हणजे या जन्मात जर लग्न करीन तर यांच्याशीच, असं काही आहे का तुझ्या मनात? असलं तर आत्ताच सांग. असं म्हटल्यानंतर पार्वतीनं आपल्या पदराचं एक टोक घेतलं साडीच्या, आणि असा करंगईला पिळा घालते, आणि डाव्या पायाच्या अंगठ्यानं हळूहळू जमीन कोराय, पूर्वी जमीन होती हां राजवाड्यात सुद्धा, जमीन कोरायला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल हे काय?
प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायचं की नाही, बाबा माझ्या मनात असा असा आहे. म्हणून पहिल्यापासून मी 3दा 4दा सांगितलं, पूर्वीचा काळ होता. नाहीतर आता किती सोपं झालंय हो. त्या व्हॉट्सॲपवरनं वाट साफ झाली, टुकटुक टुकटुक करूनच लग्न होतात. विनोदाचा भाग सोडून द्या. पार्वती आता हे काय, ही पूर्वीची लाजण्याची पद्धत होती. पदराने बोटाला पिळा घालायचा आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने जमीन करायची, ही पूर्वीची लाजण्याची पद्धत होती. सांगून ठेवतो, माहिती असू द्या, ऐकून सोडून द्या. पूर्वीची लाजण्याची पद्धत. आणि लाजायला लागल्यानंतर मात्र मेनावती जर अजून जवळ गेली, तिच्या खांद्यावर हात ठेवला. पार्वती कोणी आहे की काय, म्हणजे आपल्या तोला मोलाचा तरी आहे ना. पार्वती म्हणाली, आता तोलाचा का मोलाचा ते तुम्हीच बघा. म्हणजे मी लहान असताना एकदा नारद मुनीच आपल्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं, तुझ्या कन्येकरता जर ही उपवर झाल्यानंतर योग्य वर असेल तर एकच. कोण? मृत्युंजय वर बरा मुनिवदे. मृत्युंजय शिवसांब कैलासनाथ भोलेनाथ शंकर हा एकच असा वर आहे जो तुझ्या कन्येकरता योग्य आहे, असं नारद मुनींनी सांगितलंय. आणि त्या दिवसापासून मी जर समजा माझ्या मनात जर चिंतन स्मरण कोणाचं केलं असेल तर फक्त आणि फक्त त्या शिवशंकरांचं गेलंय. त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या मनात अन्य दुसऱ्या पुरुषाबद्दल विचारसुद्धा नाही, असं पार्वतीने सांगितल्याबरोबर मेनावती म्हणाले, ठीक आहे. म्हणून आता कसे तरी पाय रेटत रेटत ओढत ओढत ही आता हिच्या महालाच्या बाहेर आली. नारद मुनी म्हणाले, राणी आली दरबारात. महाराज म्हणतात, अशी काय येते? नारद मुनी म्हणाले, गतीवरनं प्रगती कळते. 10वीच्या बोर्डाची परीक्षा झाली का मूल नाचत 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 घरी आलं की समजायचं, हां यंदाचं काम झालेलं आहे, पुढच्या वर्षी पुढचं बघूया. आणि तेच जर समजा कसं तरी एरंडेल प्यायल्यासारखं तोंड आणि पायात वात आल्यासारखा पाय ओढत 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 येतोय. हां यंदा परत 10वी. त्याप्रमाणे गतीवरनं प्रगती कळते. राणी येते त्याच्यावरनं मला समजलेलं आहे काय झालंय ते, फक्त तिच्या तोंडू नाही. राणी जवळ आली आणि म्हणाली, महाराज महाराज म्हणून पुढे बोलणार आहे का कोण मनात? म्हणजे आपल्या साधारण तोला मोलाचा. ती म्हणाली, आता आपल्या तोलाचा का मोलाचा हे तुमचं तुम्ही दोघांनी मिळून ठरवा, मला ठरवणं शक्य नाही. म्हणाली, म्हणजे? हो ती वेडी म्हणते, या जन्मात जर दासी होईन तर फक्त आणि फक्त त्या शिवसांब कैलासनाथांची. हे ऐकल्यानंतर राजा सुद्धा खाली बसला. हो अगं हे व्हायचं कसं? ते कुठे, आम्ही कुठे? नारद मुनी म्हणाले, सगळं होतं, केलं तर सगळं होतं. पण नारद मुनी कसं जमायचं? मी सांगतो ना, पार्वतीला बोलवा. म्हणून पार्वतीला बोलावलं. पार्वती हात जोडून उभी आहे. नारद मुनी म्हणतात, पार्वती खरंच तुझ्या मनात इच्छा आहे का? शंकरांना प्राप्त करणं हा खेळ नव्हे बरं. तपश्चर्या करावी लागेल, साधना करावी लागेल, मी सांगतो तसं वागावं लागेल, तेव्हा भगवंत प्राप्त होईल. पार्वती म्हणाली, मी वाटेल ते व्रत, वाटेल ती आणि वाटेल तेवढे दिवस तपश्चर्या करायला तयार आहे, पण मी या जन्मात जर दासी होईन तर फक्त आणि फक्त त्या शिवशंकरांची. बस. नारद मुनी म्हणाले, एक मनाची परीक्षा पार केलेली आहेस, आता तपश्चर्या कर, मी सांगतो तशी तपश्चर्या कर, का शंकर तुला नक्की प्राप्त होतील. असं म्हटलं. काय कर? नियम पाळावे, जरी म्हणशील योगी व्हावे. नियम पाळावे, जरी म्हणशील योगी व्हावे. रात्रौ निद्रा परिमित घ्यावी, रात्रौ निद्रा परिमित घ्यावी. भोजनातही मती असावी, भोजनातही मती असावी. शब्दवल्गना मुळी न करावी, शब्दवल्गना मुळी न करावी. साधक जीवे जरी म्हणशील योगी व्हावे. नियम पाळावे, जरी म्हणशील. नियम पाळावे, जरी म्हणशील
म्हणशील योगी भावे, जरी म्हणशील योगी भावे. पार्वतीला सांगतायत मी सांगतो तसे नियमांचं पालन केलंस तर नक्की प्राप्त होतील. म्हणून यांनी नियम सांगायला सुरुवात केली. अरण्यात जावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. हे जे राज अलंकार परिधान केलेस ते त्यागून वल्कल धारण करावी लागतील. जे काही तुला आत्ता शाही भोजनाची सवय आहे ना, ते सगळं त्यांचा त्याग करून कंदमुलांचं सेवन करावं लागेल. रात्रीची निद्रा परिमित घ्यावी लागेल. आत्ता राजकुमारी आहेस, वाटेल तेवढा वेळ झोपता येतंय, वाटेल त्या सुखांचा उपभोग घेता येतोय, पण या सगळ्यांचा त्याग करावा लागेल, तेव्हा तो भंडारी देव भेटेल. असं म्हटल्यानंतर पार्वती म्हणाले तुम्ही फक्त सांगा, मी त्याप्रमाणे आचरण करते. असं म्हटलं. नारद मुनींनी समजावलं. हिने आपला वेश पालटला, सगळे राज्य अलंकार बाजूला काढून ठेवले, वल्कल धारण केली आणि आता कुठे जायचं होतं? हिमालयातच नगर. जर कुठेतरी लांब जावं म्हणून निघाली आणि शोधता 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 अनेक गुहा होत्या, त्यातली एक गुहा बघितली. या गुहेमध्ये जाऊन आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली आहे. पहिले काही महिने झाडाची पडलेली सुकी पानं खावीत आणि त्या बर्फातलं पाणी प्यावं. बर्फातलं पाणी. त्याच्यानंतर पानं बंद झाली, फक्त पाणी प्यावं. त्यानंतर पाणीही बंद झालं, फक्त वायूचा आहार घेऊन ही तपश्चर्या करतीये. यानंतर तपश्चर्येची उच्च पातळी हिने पंचाग्नी साधन करायला सुरुवात केली. म्हणजे 1 2 3 4 अशी 4 बाजूला धगधगती मोठी अग्निकुंड प्रज्वलित करायची आणि त्या 4 अग्नी आणि वरचा 5वा अग्नी सूर्यनारायण, या 5 अग्नींना साक्ष मानून त्या 5 अग्नींच्या मध्ये आपला देह धगधगत्या ज्वालांनी तापवायचा, त्याला ताप द्यायचा. हे पंचाग्नी साधन करायला सुरुवात केली आणि इतकी कठोर तपश्चर्या, वास्तविक आधीच ते भोळे, इतकी कठोर तपश्चर्या त्यांच्यापर्यंत पोहोचली हो. आणि तपश्चर्या पोहोचल्यावर नियमाप्रमाणे दर्शन द्यायला निघाले. हे निघतायत कैलास पर्वतावर, तेवढ्यात कैलास पर्वतावरच आडवे आले दुसरे. ओ थांबा थांबा थांबा, कुठं निघालात? ती तपश्चर्या करते, तिला दर्शन द्यायला जातो. कोण विचारतं? नारद मुनी विचारतात, कुठे निघालात? तपश्चर्या करते, तिला दर्शन द्यायला जातो. भक्ताने तपश्चर्या केल्यानंतर भगवंताचा धर्म आहे दर्शन देणं. एक विचारू? विचार. आम्ही तपश्चर्या केली का आमची आधी परीक्षा घेता आणि म्हणे काय? परीक्षे विण झडकरी नाणे बांधून ये आपुले बदरी म्हणून दाखवता, आणि आता ही पती म्हणून मागणारे हे माहिती आहे म्हणून परीक्षा घेतल्याशिवाय दर्शन द्यायला जाता. भगवंता याला का हा अन्याय आमच्याबरोबर का? मग म्हणाले काय करू? हिची सुद्धा परीक्षा घ्या. अरे माहिती आहे रे किती प्रेम आहे, तरी सुद्धा घ्या. बरं ठीक आहे. म्हणून आता प्रभूंनी काय केलं? जे असे निघालेले आले खाली, पण येता येताच वेश पालटला. कसे आले? पार्वती जेवनी, असं पार्वती जेवनी तप करीते मनी, पार्वती जेवनी तप करीते मनी, बटू वेशे प्रभु आला, बटू वेशे प्रभु आला. पार्वती जेवनी तप करीते मनी, बटू वेशे प्रभु आला, बटू वेशे प्रभु आला. गायन छंदे ती सविचारी, गायन छंदे ती सविचारी, गायन छंदे ती सविचारी. कागे करिसी तपाला रामा साधुजी, राजा राम कहो. आले पण येताना बटूच्या वेशात आले. नुकती मुंज झाली आहे, नुकतं मुंजी बंधन झालंय. डोक्याचा करकरीत गोटा आहे, त्यावर चापून चुपून बसवलेली फुलवात असावी तशी शेंडी आहे. स्वच्छ पंचा नेसलेत, त्यावर स्वच्छ उपरणा आहे, हातात दंड आहे, गळ्यात स्वच्छ यज्ञोपवीत आहे, भस्म लावलंय. अशा अवस्थेत प्रभू शिवसांब कैलासनाथ आले आणि या पार्वतीपर्यंत आले आणि अशी झाक मारली, अय ए मुली,
अशी हाक मारल्यानंतर कोणीतरी आपल्याला हाक मारत असेल ह्या अंदाजानं हिने डोळे उघडले आणि नमस्कार केला. बटो नमस्कार करते. ठीक आहे, नमस्कार वगैरे राहू दे बाजूला. कोण तू? पहिलाच प्रश्न केला. इथलेच राजा मेनाक महाराज, त्यांची मुलगी पार्वती मी. असं? काय करतेस? बाकीचे जे करतात तेच करते, तपश्चर्या करते. कोणाची करतेस? आता ह्याची उत्तर देण्याची पद्धत थोडी बदलली. शंकरांची करते. आता याने पुढचा प्रश्न विचारला, कशासाठी करतेस? आता ही थांबली पार्वती. वास्तविक बटो, तुमची माझी काहीही ओळख नसताना मी कोण, कुणाची कोण, काय करते आणि कोणाची करते ह्या प्रश्नांची उत्तर देणं ठीक होतं. पण मी जी शंकरांची उपासना भक्ती करते ते माझं वैयक्तिक कारण आहे आणि मला अशी मुळीच गरज वाटत नाही की मी तुम्हाला सांगावं. त्यामुळे क्षमा करा, पण ते कारण मी तुम्हाला सांगणार नाही. असं म्हटल्यानंतर बटू म्हणतो, कारण मी काय कोणाला जाऊन सांगणार आहे? ऐकून सोडून नाही. कशासाठी करतेस ते तरी सांग. नाही, माझी शंका एवढीच, इथे जर सगळे तपश्चर्या करणारे बघितले ना तर कोणाच्या दाढ्या वाढल्या आहेत, कोणाचे केस वाढले आहेत, कोणाचे म्हणाले केस पिकले आहेत, कोणाची दाढी पिकली आहे, असे सगळे म्हणजे शाश्वती देऊ शकत नाही. आता जरा वेळ राहतील की नाही याची, अशा देहाचे सगळे. आणि या सगळ्यांच्या मध्ये असलेली तू अगदी गुलाबाच्या नाजूक कळीसारखी तू का तपश्चर्या करतेस असं कुतूहल वाटलं म्हणून आलो. आता पार्वती म्हणाली, याला सांगितलं नाही तर हा जाणार नाही, तेवढा माझा वेळ फुकट जातो म्हणून सांगून टाकलं. भगवान शंकर मला पती म्हणून मिळावेत म्हणून मी त्यांची तपश्चर्या करते. लाजतच पटकन सांगून टाकलं. असं म्हटल्यानंतर त्या बटूनं खांद्यावर जो उपरणं घेतलं तोंडावर आणि खो 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 हसायला लागला. हो, शंकरच हसतायत. पार्वतीच्या कपाळाला 3.5 आठ्या पडल्या. विचारते, ओ हसता कशाला? काय चुकलं माझं? मला ते पती म्हणून मिळावेत म्हणून मी त्यांची तपश्चर्या करते. असं म्हटल्यानंतर बटू म्हणतो, पार्वती तू वेडी का खुळी? म्हणजे अगं शंकरांना बघितलंयस कधी? नाही. कसे दिसतात, कुठे राहतात, काय करतात कधी बघितलंयस? म्हणे पती म्हणून मिळावेत म्हणून. तुला माहिती नसेल, मी सांगतो काय करतात ते. म्हणून याने सांगायला सुरुवात केली. श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. यानं सांगायला सुरुवात केली. स्मशानात राहतात म्हणाले, स्मशानात. असं? आणि बरं राहतात ते राहतात, अंगावर कुठे अलंकार असावा किंवा काय तर यांच्या गळ्यात म्हणाले सगळे सर्प. नेसतात काय? व्याघ्र चर्म म्हणाले, वाघाचं कातड. आणि एवढं सोड, ह्यांच्या संगती सवंगडी नातेवाईक मित्रपरिवार कोण तर म्हणाले भूत खेत पिशाच डंकिणी शंकिणी हे त्यांचे म्हणाले मित्र नातेवाईक. यांच्यातले म्हणाले एकांदरी रात्री 2 आवाज काढले तरी भिशील म्हणाले. अशा स्मशानात जाऊन राहणार तू एवढी राजकुमारी? ते काही नाही, शंकरांशी लग्न वगैरे काय करू नको, मी सांगतो तसं कर. काय? शंकरांची तपश्चर्या करतेस ती कर, पण शंकर प्रसन्न झाले का त्यांच्याकडे वर मागून घे. काय? नीट ऐक. महाविष्णू मला पती म्हणून मिळावेत. एवढं ऐकलं मात्र आणि मगापासून जो रटमट 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 असा ज्वालाग्नी हिच्या अंतःकरणात रटमटत होता तो आता विस्फोटासारखा बाहेर पडला. बट मगापासून काहीही गरज नसताना, तुमची माझी ओळख नसताना सुद्धा मी कोण, कोणाची कोण, काय करते, कशासाठी करते इथपर्यंत सगळी कारणं तुम्हाला सांगितली. पण माझी तपश्चर्या ही माझी वैयक्तिक तपश्चर्या आहे. यात हात घालण्याचा तुमचा विषय नाही, तुमचा संबंध नाही. त्यामुळे निमूटपणे सांगते, इथून निघून जा. मी कोणाची तपश्चर्या करावी, का करावी आणि तो देव प्रसन्न झाल्यानंतर मी त्याच्याकडनं काय मागून घ्यावं हे तुम्ही सांगणार आहे कोण? माझं मी ठरवीन ना. तुमचा संबंध काय यात? तुम्हाला इथे बसायचंय, तपश्चर्या करण्यासाठी आलात ना, ही गुहा घ्या तुम्हाला, मीच इथून जाते, तुमचा धिक्कार असो असं म्हणते. आणि पार्वतीनं धिक्कार तुझ्या ब्राह्मणादीन, धिक्कार तुझा ब्राह्मणादीना, धिक्कार तुझा ब्राह्मणादीना, धिक्कार तुझा ब्राह्मणादीना. निंदा शिवाची करसी जरी तू, निंदा शिवाची करसी जरी तू, निंदा शिवाची. निंदा
निंदा शिवाची करीसी जरी तू निंदा शिवाची करीसी जरी तू भीती ना कैसी वाटे तुला भीती ना कैसी वाटे तुला धिक्कार तुझ ब्राह्मणा धिक्कार तुझ धिक्कार तुझ धिक्कार तुझ ब्राह्मणा बटो तुझा मी धिक्कार करते मीच निघाले इथून बस इथे तपश्चर्या करत असं म्हटलं आणि ताड 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 पावलं टाकत पार्वती निघून जायला लागली. ते बघितलं आणि हे बटू हसायला लागले. वा 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 खरंच प्रेम आहे म्हटलं ना मी. आणि म्हणतात आता पार्वती अगं एकदा मागे वळून बघ. काय बघायचं काय वेगळं दिसणार आहे का मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही मी निघाले तुम्हीच बसा इथे तपश्चर्या करत असं म्हणून पार्वती निघाली. अगं एकदा बघ एकदा ओ काय वेगळं दिसणार आहे म्हणून एकदा फक्त वळून मागे बघितलं. काय दिसलं अगं रूपच बदललं. गले भुजंग भस्मंग गले भुजंग भस्मंग गले भुजंग जटासीस धारी जटासीस धारी गले भुजंग भस्मंग गले जटासीस धारी जटासीस धारी गले भुजंग भस्मंग गले भुजंग भस्मंग गले भुजंग गले भुजंग गले भुजंग भस्मंग. रूप बदललेलं बघितलं. आता ते व्याघ्रचर्म पांघरेल्या अंगावर सर्प आहेत हातात त्रिशूळ आहे. ते जटाधारी शिवशंकर बघितले आणि धावत 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 पुढे आली. हो चरणावर लोटांगणच घातलं. महाराज क्षमा करा ओळखलं नाही तुम्हाला वेश वेगळा होता मला त्या ध्यानाची सवय झाली आहे. हो ओळखलं नाही क्षमा करा अज्ञानी आहे असं म्हटल्यानंतर शंकर म्हणतात अगं तुझी परीक्षा घेण्याकरता आलेलो परीक्षेत उत्तीर्ण झालीस आता इच्छा माग असं म्हटल्यानंतर पार्वती थोडीशी लाजली. मगाशी सांगितलं ना सारखं सारखं काय सांगायला लावता परत ऐकायचं आहे म्हणाले. तुम्ही पती म्हणून मिळावेत ही एकच इच्छा आहे असं म्हटल्यानंतर याने तथास्तु म्हटलं. आणि पार्वती आनंदाने आपल्या पुन्हा राज्यात आली आहे. राजा राणीला कळलं ह्यांनी आता लग्नाची तयारी केली. शंकरांनी एक पद्धत म्हणून ब्रह्मदेवांना मध्यस्थी पाठवलं. ह्याची काय म्हणतात पद्धतीप्रमाणे मागणी घातली. दोघांची ही पसंती पद्धत सगळं झालेलंच होतं पण लोकसंग्रह करता पसंती झाली. आणि आता विवाहाच्या तयारीला लागले. विवाहाचा दिवस कीर्तनात सगळं पटपट होत जातं. ते बुवाच्या हातात असतं कोणाला कुठून किती वेळात कुठे पोचवायचा कसली तयारी किती वेळात करायची हे बुवांच्या हातात असतं. लग्नाची तयारी झाली. लग्नाचा दिवस आला आणि आता शंकरांचं वऱ्हाड कैलासावरनं निघालेलं. ती भूत खेत पिशाच वेड्यासारखी नाचतायत. कोण डमरू वाजवतोय कोण शिंग वाजवतोय कोण शंख वाजवतोय अशी परिस्थिती. आणि हे वाजत गाजत नाचत यांच्या सगळ्यांच्या मध्ये त्या नंदिकेश्वरावर आरूढ झालेले स्वतः भगवंत शिवशंकर. आणि हे सगळं वऱ्हाड निघालेलं असताना यांच्या सगळ्यांच्या कानावर एक नाद आला नारायण. त्यांनी बघितलं ओ शंकरा कुठे निघालात लग्नाला चाललो म्हणाले. कुणाच्या माझ्या असं मग कुठे कोणाशी अरे मेनका राजाची मुलगी तिच्याशी ठरलं हो. मग म्हणाले हे सगळे ही जी वरात चालली आहे ना ह्याच्यातले म्हणजे मागे नाचतायत सगळे देव आहेत सगळे गण आहेत हे सगळे आमंत्रित आहेत की असेच आपले आगंतुक आहेत. तो म्हणजे वरात दिसली म्हणून नाचणारे म्हणाले सगळे आमंत्रित आहेत प्रत्येकाला घरी जाऊन आमंत्रण केलेलं आहे असं हो. मग म्हणाले मला का नाही आमंत्रण असं म्हटल्यानंतर वास्तविक शंकरांनी म्हणावं होतं की नाही की बाबा राहिलं कसं होतं आता असं लग्न सोहळा वगैरे असेल तर आधी लांबचे पुरे करूया या गडबडीत जवळचेच कोणतरी राहतात तसं झालं आणि राहून गेलं चल आता चल लग्नाला असं म्हणावं होतं की नाही. नारद मुनींची काय विशेष तयारी होती
ते लग्नाला गेले आणि बारशाला गेले तरी सुद्धा त्यांचा वेश एकच. चल म्हणावं होतं, पण शंकर ते आज लग्न वरपक्षातले आणि स्वतः वर यांचा तोरा काय विचारता. म्हणतात नारदा, मी म्हणतो काय झालं, तुला एकाला आमंत्रण द्यायचं राहिलं म्हणून आमचं काय बिघडतंय, आमचं लग्न होणार. असं म्हटल्यानंतर नारद मुनी मनात म्हणतात, मला एकट्याला निमंत्रण नाही दिलं तर तुमचं काय बिघडतंय, जरा नमुना दाखवतं, चला पुढे चला. असं म्हणतात. ही वरात यायच्या आत हे वादळ येऊन पोचलं मेनाक राजाकडे. आणि मेनाक राजा अरे कसली तयारी. नारद मुनी असं काय करता, आमच्या पार्वती लग्न ठरलं कोणाशी, शंकरांशी. असं तुम्ही काय थट्टा करण्यासारखे प्रश्न विचारता. बरं बरं, चांगली गोष्ट आहे हा, नारद मुनी म्हणाले. मग तेवढ्यात मेनावती आली. नारद मुनी, कसं आहे, सगळी तयारी केली आहे पण आमच्यात तसं मोठं कोण नाही आणि हे पहिलंच कार्य. तुम्ही जरा 4 मांडवा खोलून गेलेले आहात, तुमचं झालं नसलं तरी, त्यामुळे काय राहिलं असेल तर सांगा म्हणून मेनावती सांगते. नारद मुनी म्हणाले, नाही नाही, सगळं एकदम व्यवस्थित आहे. बरं मी काय विचारतो, तुमच्यापैकी कोणी वर बघितला आहे काय हो. मेनावतीला विचारलं, कारण सासूला जास्त खास असते जावयाला बघायची. मेनावतीला विचारलं, राजाला विचारून काही फायदा नव्हता, माहिती होतं. इकडे मेनावती म्हणे, नारद मुनी तेच ना, आमच्या पार्वतीने पसंत केले हो, आम्ही वर्णन ऐकलंय पण कधी बघण्याचा योग आला नाही. बघायचे? नारद मुनी विचारतायत. जावई बाबू बघायचे? मेनावती, तेवढं मिळालं असतं तर जरा बरं झालं असतं बघायला. या दाखवतो असं म्हटलं. 1 2 3 4 5 6 7व्या मजल्यावर घेऊन गेले नारद मुनी मेनावतीला. सज्जातून दाखवतायत. हां, हे जे समोरून येत आहे ना, हे तुमच्या जावयाचं वऱ्हाड. आता बघा तुमचा जावई कसा दिसतो तो. त्या वऱ्हाडाकडे बघायला सुरुवात केली. कसं दिसलं, कोण येत होतं, सर्वाआधी सिद्धिविनायक, सर्वाआधी सिद्धिविनायक, सिद्धी सह पातले, सिद्धी सह पातले, भोवते गण सर्व हि शोभले. ह्या वराडाच्या सगळ्यात आधी कुठचंही मंगल कार्य करायचं झालं का सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांचे स्मरण करण्याची पद्धत आहे ना आपल्याकडे, त्याप्रमाणे ह्या वराडाच्या सगळ्यात पुढे या मंगलमूर्तींना पाठवलेलं. ज्यांच्या अस्तित्वानंच कार्य मंगल होऊन जातं असं हे मंगलमूर्ती उंदरावर बसले. हे केवढं तरी असं मोठं पोट, लंबोदर म्हणतात यांना, सुपा एवढे 2 कान, त्या पोटावर रोवणारी ती सोंड, ते सगळं बघितलं. आणि मेनावती राणी प्रश्न करते, हो नारद मुनी हे काय, म्हणजे ती वरातीला काही नजर वगैरे लागू नये म्हणून पुढे असं पाठवतात, तशातलं काय आहे का प्रकरण. नारद मुनी म्हणतात, हो नजर बिजरचं नव्हे, हे हा तुमच्या जावयाचा म्हणाले मुलगा. मेनावती, तो मुलगा आच राहिला मेनावतीचा, म्हणजे आमच्या जावयाला पहिला मुलगा आहे. हो म्हणाले, माहिती नाही तुम्हाला. नाही, पार्वती काय बोलली नाही. पण साधारण पुढे 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 मंगलमूर्ती आले. स्पष्ट रूप दिसायला लागलं आणि यांना सुमुख असं एक नाव आहे मंगलमूर्तीना. त्यांच्या त्या मुखकमलाकडे बघून मेनावती भाळली. हो हां, याच्यासारखा जर एखादा मुलगा असेल ना गोंडस, तर आमची पार्वती सांभाळेल. आहे तशी सवय आहे आमच्या पार्वतीला, तसा काही प्रश्न नाही. हा एक मुलगा, हो म्हणाले एकच मुलगा, आता आधी एकच. सिद्धिविनायक सर्वाआधी सिद्धिविनायक, सिद्धी सह पातले, भोवते गण सर्व हि शोभले. यांच्या मागून सवित्या मागे विष्णू विधाता, सवित्या मागे विष्णू विधाता, इंद्र वरुण चालले, दिग्गज अग्रभागी विनटले. गणपती बाप्पांची स्वारी जरा पुढे जाते आणि जाते, तोच मागून प्रत्यक्ष वैकुंठनाथ, फडफड 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 गरुडाच्या पंखांचा आवाज येतोय. प्रत्यक्ष महाविष्णू आले या वरातीतून. त्यांच्याकडे बघितलं आणि मेनावटी म्हणते, नारद मुनी हेच ना आमचे जावई, हेच ना आमचे जावई, बघा बघा हो किती नटलेत, किती सजलेत.
आता माणूस आपल्या लग्नात जातानाच इतका सजतो की नाही हो, दुसऱ्याच्या लग्नात कोण सजतंय? म्हणजे हेच आमचे जावई ना. नारद मुनी म्हणाले, हो मेनावती, हे तुमचे जावई नव्हे आणि यांच्या नटण्या सजण्यावर जाऊ नका. अलंकार प्रिय विष्णू म्हणतात. हे घरी सुद्धा असेच नटून सजून बसलेले असतात, यांना नटणं सजवणं खूप आवडतं म्हणाले. असं हो म्हणाले, हे नव्हे तुमचे जावई. मग हे कोण? हे आमच्या जावयाचे मित्र. तुमचे जे जावई आहेत ना त्यांचं हे मित्र. हा, आमच्या जावयाचे मित्रच जर इतके श्रीमंत असतील, इतके अलंकार घालणारे असतील, तर आमचे जावई किती श्रीमंत. जरा कळस होता, तुमचे जावई येत आहेत बघा त्यांची श्रीमंती. म्हणून या महाविष्णूंची स्वारी जरा पुढे जाते न जाते, तोच त्यांच्या मागून ब्रह्मदेव आले हंसारूढ होऊन. मेनावती विचारते, हे आमचे जावई बघा बघा, दाढी जटा वाढल्या आहेत पिकल्या इथपर्यंत ठीक आहे, पण काय तपश्चर्याचं तेज आहे हो चेहऱ्यावर. हे ना आमचे जावई. नारद मुनी म्हणाले, अंदाज चुकला. म्हणजे हे सुद्धा तुमच्या जावयाचे मित्र. म्हणजे आमच्या मित्राचे जावयाचे मित्रच इतके तेजस्वी, एवढ्या तपश्चर्याचा तेज असणार आहे, तर आमचे जावई किती तेजस्वी. जरा थांबा, जावई येत आहेत तुमचे असं म्हणताय, तोच यांच्या मागून प्रत्यक्ष वरुण देवांची स्वारी आली. ते पाणीदार नेत्र बघितले आणि मेनावती विचारते, नारद मुनी, हे ना आमचे जावई. आता तुम्ही सांगूच नको, हेच आमचे जावई. काय डोळे आहेत बघा हो, पाण्यासारखे. नारद मुनी हसले आणि म्हणाले, ज्यांचं कामच पाणी बरसवणं आहे त्यांचे डोळे पाण्यासारखे असतील, नाही तर कसे असतील. म्हणजे हे तुमच्या जावयाचे म्हणाले सेवक, नोकर. नोकर हो म्हणाले, तुमच्या जावयाने सांगितलं का हे पाऊस पडतात, वरुण देव म्हणतात ते हे असं. मग आमच्या जावयाचे नोकरांचं नेत्रच जर इतके पाणीदार असतील, तर आमचे जावई दिसायला काय असतील हो. हा, जरा थांबा, तुमच्या जावयांचे नेत्र पण दाखवतो, जरा जावई येऊन देत पुढे. म्हणून नारद मुनी सांगतायत, वरुण देव जातात न जातात तो प्रत्यक्ष अग्निदेव. मेनावती म्हणते, हा नारद मुनी, हे ना आमचे जावई. बघा बघा बघा, चहू बाजूनी जसा अग्नी प्रज्वलित व्हावा तशी यांची कांती आहे, असणारच म्हणाले. हे सुद्धा जावयाचे सेवक. तुमच्या जावयाने सांगितलं की प्रज्वलित होतात आणि तुमच्या जावयाने सांगितलं की मावळतात म्हणाले. म्हणजे अग्निदेव म्हणतात ते हे असं. मग आमच्या जावयाचे सेवकच इतके काय म्हणतात तेजस्वी, तर आमचे जावई किती. जरा थांबा म्हणाले, जावई येत आहेत. जरा अग्निदेव पुढे जातात, तो इंद्रदेव आले. तो मोठा केवढा तरी ऐरावत हत्ती, त्या हत्तीच्या चित्काराचा आवाज आला आणि मेनावती म्हणते, ओ हे काय, तो हत्ती कशाला इथे. ते म्हणाले, हत्ती बघू नको, त्या हत्तीवर बसलेले बघा म्हणाले, ते आपल्याला बघायचे असं. नारद मुनी, हे ना आमचे जावई. म्हणजे आतापर्यंत नवरदेव घोड्यावर बसून येतो मी असं मी ऐकलेलं, पण आमचे जावई बहुतेक मोठे दिसत आहेत, हत्तीवर बसून आले बघा. म्हणजे सौदामिनी प्रकट व्हावी, विजा चमकाव्यात तशी यांची आभा आहे असं म्हटल्यानंतर नारद मुनी म्हणतात, ओ यांचं कामच म्हणजे इंद्रदेव म्हणतात ते हे तुमच्या जावयांच्या सेवकांचे अधिपती. तुमच्या जावयाने सांगितलं का हे सौदामिनी टाकतात, म्हणजे वीज प्रवाहित करतात, म्हणून यांचं आभा आहे ना जी, ही विजेसारखी दिसते, यांचं नाव इंद्रदेव. असं म्हटल्यानंतर जावई म्हणते, म्हणजे आमच्या जावयाच्या सेवकाची जर आभा अशी विजा चमकावी अशी असेल, तर आमचे जावई किती सुंदर. जरा थांब म्हणाले, जावई येत आहे असं म्हणतायत. तोपर्यंत प्रत्यक्ष चंद्रदेव, काय शीतलता सगळ्या वातावरणात पसरली हो. ते पुढे आल्यानंतर मेनावती म्हणते, हा नारद मुनी, हेच ना आमचे जावई. म्हणजे ज्यांच्या येण्यानेच सगळा परिसर आमच्या हिमालयातला सुद्धा थंड झाला, त्यांची थंडता शीतलता वेगळी जाणवते, अशी ज्यांची काय म्हणता येईल शक्ती आहे, असे आम्ही, हेच ना आमचे जावई. आणि कोण. नारद मुनी म्हणाले, हो मेनावती, हे सुद्धा जावयाचे सेवक हो म्हणाले. यांच्या चेहऱ्यावर जणू हजारो चंद्र प्रकट व्हावे तशी यांची कांती आहे. हो म्हणाले, चंद्रदेवच आहे, यांच्या चेहऱ्यावर कुठे हजारो चंद्र प्रकट व्हायचे. चंद्रदेव म्हणतात ते हे तुमच्या जावयाने सांगितलं की उदयाला येतात, तुमच्या जावयाने सांगितलं की आपली कोर लहान करतात आणि मोठी करतात.
असं म्हणजे आमच्या जावयांचे सेवकच जर इतके शीतल तर आमचे जावई किती शीतल. नारद मुनी म्हणतात जरा वाट बघा, तुमची शीतलता येते, जरा थांबा. असं म्हणतो तो आता शेवटचे देव प्रत्यक्ष सूर्य नारायण. त्यांना बघितलं सगळा परिसर तेजोमय झालेला, ज्यांच्या तेजाची आभा हे किलोमीटर मैलापर्यंत असल्यापासून इथे त्या महाद्वारापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यांना बघितल्यानंतर मेनावती म्हणते नारद मुनी आता तुम्ही गप्प राहा. नारद मुनी आता तुम्ही गप्प राहा, मला आता सांगायचीच गरज नाही. काय आता मी सांगते तुम्हाला. म्हणाले काय सांगता. हेच आमचे जावई, यांनाच आमची पार्वती द्यायची. नारद मुनी म्हणतात नक्की यांना तुमची पार्वती द्यायची. हो हेच ना आमचे जावई. असं का विचारता. परत आता अंदाज चुकला तुमचा. म्हणजे मगातपासून येतोय तर आपला हा सेवक आणि हा मित्र असं सांगता, आमचे जावई कधी येणार. हे शेवटचं प्रकरण दिसतंय बहुतेक, येणार तुमचे जावई. हे कोण मग. सूर्यनारायण म्हणतात ते हे तुमच्या जावयाचे हे सुद्धा सेवक. हे सुद्धा सेवक. तरीच मी म्हणते जणू हजारो इथे सूर्यप्रकाश झाल्यासारखा प्रकाश कुठून येतोय. म्हणाले प्रत्यक्ष सूर्यनारायण आल्यावर त्यांचा प्रकाश यायला काय राहणार आहे पाठी. सूर्यनारायण म्हणतात ते हे म्हणाले तुमच्या जावयाने आज्ञा केली का हे उदय पावतात आणि जावयाने आज्ञा केली का हे अस्त पावतात. आमच्या जावयांचे सेवकच जर असे सूर्यासारखे तेजस्वी तर आमचे जावई काय असतील. नारद मुनी आता मला राहवत नाहीये, कधी येणार आमचे जावई. नारद मुनी म्हणाले हा आले, बहुतेक आले असं म्हणून बघतायत. प्रति देवदर्शने मैना मोदे म्हणे जामात हाच का सांगा नारद मुने. प्रत्येक जण आल्यावर ही मेनावती विचारते हे का आमचे जावई, हे का आमचे जावई. नारद मुनी नाही म्हणून सांगावं. आता हिला कधी येणार जावई म्हणून वाट बघतीये. मैना मोदे म्हणे जामात हाच का सांगा नारद मुने. हा नोहे नोहे सकलही सेवक याचे मन. तव कन्येचा सुवर बैसला वृद्ध वृषभी तो पहा. जैसा बागुल आला महा, जैसा बागुल आला महा. ही सगळी वरात जाते न जाते तोच अचानक सगळं वातावरणच बदललं. सगळं वातावरणच बदलून गेलं. आकाशात धुळीचे लोट उठायला लागले. डुम 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 डमरू वाजतायत, कुठे शंख वाजतायत, कुठे शिंग वाजतायत. आणि अशी साधारणपणे काही मंडळी पुढे आली. बघितलं आगड बम 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 वाजे डमरू वाजे डमरू. नाचे सदा शिव जगद्गुरु, नाचे सदा शिव जगद्गुरु. आगड बम 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 वाजे डमरू वाजे डमरू. नाचे सदा शिव जगद्गुरु, नाचे सदा शिव जगद्गुरु, नाचे सदा शिव जगद्गुरु. आगड बम 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 वाजे डमरू वाजे डमरू. नाचे सदा शिव जगद्गुरु, नाचे सदा शिव जगद्गुरु जगद्गुरु. आगड बम. असा डुम 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 डमरूंचा आवाज यायला लागला. मध्ये कोणीतरी शंख वाजवत आहे, कोणीतरी तुताऱ्या वाजवाव्यात, कोणीतरी शिंग वाजवावीत अशी एकंदर परिस्थिती बघितली. आणि त्या वाजत गाजत नाचत वरातीतून येणाऱ्या मंडळींकडे बघितलं. कसे दिसत होते हो. कोण 3 पायाचे, कोण 2 नाकाचे, कोणाला 1 कानच नाही, कोणाला 3 डोळे, कोणाला 4 हात, कोणाला डोळेच नाहीत, कोणाचं नाकच नाही. अशी परिस्थिती. कोण 1 पायाचा, कोण पायांशिवायच चालतोय आणि नाचतोय वरातीत. अशा सगळ्यांकडे बघितलं आणि मेनावतीने घट्ट डोळे मिटून घेतले. ओ नारद मुनी हे काय.
हे मगातपासून सगळं बरं चाललेलं. पहिले आले ते अलंकार धारण केलेले, दुसरे आले त्यांचं पाणीदार नेत्र, तिसऱ्यांची कांती चंद्रासारखी. आता हे काय मध्येच वराडीत, ह्यांना पाठवून द्या सैनिकांना आज्ञा, ह्यांना आपल्या नगराच्या आतमध्ये सुद्धा यायचं नाही, ह्यांना बाहेर हाकलून द्या. असं म्हटल्यानंतर नारद मुनी म्हणतात, यांना बाहेर हाकलून दिलात तर लग्न कोणाशी लावाल मुलीचं? म्हणजे ओ हे तुमच्या जावयाचे नातेवाईक. असं म्हटल्यानंतर मेनावती राणी फुटभर मागे उडाली. हो, हे आमच्या जावयाचे नातेवाईक, मग आमचे जावई? जरा थांबा, ते जवळ येऊ देत मग दाखवतो. अशी ही वरात नाचत गाजत जवळ येते. तो समोर दाखवला. हा, ह्या सगळ्यांच्या मध्ये त्या पांढऱ्या बैलावर जे बसले आहेत ना, ज्यांची दाढी जटा म्हणजे लॉकडाऊनमधून आल्यासारखे वाटतायत, ते तुमचे जावई. असं म्हटल्याबरोबर ही मेनावती राणी मटकन खालीच बसली. हो, ओ माणसं लोकांच्या लग्नात जाताना सुद्धा सगळं गुळगुळीत सुळसुळीत करून जातात, आणि हे स्वतःच्या लग्नात असे? ते म्हणाले हे कायमच असे असतात, लग्न काय आणि बारसं काय. नारद मुनी, हे आमचे जावई? हो म्हणाले. आणि हे त्यांचे नातेवाईक? हो. मग हे राहतात कुठे? स्मशानात. स्मशानात? माहिती नाही तुम्हाला? पार्वतीने सांगितलं नाही? नाही म्हणाले. मग नारद मुनी, हे कसं व्हायचं? म्हणाले, काय व्हायचं राहिले, आता सगळं होऊन गेलेलं आहे. तसं नाही, हे स्मशानात राहतात, हे ही भूतक येतं यांचे जर समजा नातेवाईक, आणि हे असे जावई आम्हाला नको. नारद मुनी म्हणतात, राणी काय डोक्यावर परिणाम झालाय काय? वरात दारात आली आणि असे जावई आम्हाला नको? म्हणून नाही नाही. नारद मुनी, जोडलात तुम्ही ना, आता तोडायचं पण तुम्हीच काय, असे जावई आम्हाला नको. नारद मुनी म्हणाले, मी सांगेन तसं करशील तर तोडतो. बरं, आत्ता खाली जायचं, पार्वतीला घ्यायचं आणि खोलीत जाऊन बसायचं. मी सांगेपर्यंत बाहेर यायचं नाही, कोणीही ब्रह्मदेव जरी आले तरी. बरं ठीक आहे. खाली उतरली. पार्वती बिचारी नटत होती, सजत होती. आज इच्छापूर्ती होणार आहे, याचसाठी केला होता अट्टहास, ते पूर्ण होणार आहे. ही सजतीये नटते, तिला तशीच धरली एका हाताने. जाता जाता फक्त मेनका राजाला सांगून गेल्या, हे लग्न आम्हाला मान्य नाही, हे लग्न मोडलं. असं म्हणून खोलीत गेल्या, कडी लावून घेतली आणि बसल्या. मेनका राजा धाडधाड धाडधाड धर. ओ राणी, काय ते सांगा तरी, का मान्य नाही? काही चूक झाली का? राणी, एक नाही का दोन नाही. ती सगळी वरात येऊन उतरली. आणि आता ब्रह्मदेवाले शंकराने मुलीला बोलवा, मुहूर्त जाईल. आधीच मुहूर्त होऊन गेलाय, पुन्हा अजून उशीर व्हायला नको, म्हणून ब्रह्मदेवाले मुलीला बोलवा, सुरुवात करूया विधीना. मेनका राजा म्हणतात, आता कसलं लग्न आणि कसलं काय? म्हणाले, म्हणजे मुलीची आई मुलीला घेऊन गेली म्हणाले खोलीत आणि सांगितलं, आम्हाला हे लग्न मान्य नाही, मोडलं. अरे असं कसं मोडलं? तिला हवं होतं म्हणून तिने तपश्चर्या करून हे प्राप्त करून घेतलंय ना, मग मोडलं कसं? मुलीची आई सांगतीये. ब्रह्मदेव आले, दरवाजा वाजवतात. ओ राणी मेनावती, बाहेर या, काय झालंय ते बोलूया तरी. राणी, एक नाही का दोन नाही. ब्रह्मदेव आले, ओ प्रभू, ते सांगतायत लग्न मोडलं. मोडलं? अरे मी हे प्राप्त व्हायला हवं म्हणून तपश्चर्या केली ना तिने, आणि मला प्राप्त करून घेतलं ना, असं लग्न मोडलं कसं? मुलीची आई सांगते, तिला घेऊन गेली आणि लग्न मोडलं. चला आता मागे. शंकरांनी क्षणभर डोळे मिटले. हां, मागे जाऊ नको, लग्न होणार, आजच होणार आणि मुहूर्तावरच होणार. कसं? मुलगी बाहेरच आली नाही तर मी सांगतो मुलगी कशी बाहेर येणार. ती काय आहे, मगाशी कैलासावरनं जेव्हा तुमची आमची वरात निघाली ना, तेव्हा त्या वरातीच्या आडून एक काळं मांजर गेलंय, मांजर. म्हणून हे सगळं झालं. त्या मांजराला शोधा, का सगळं लग्न व्यवस्थित होतं की नाही ते बघा. समजलं नाही शंकरा, कोड्यात बोलू नकोत, काय ते स्पष्ट सांगा. ओ तुमचे सुपुत्र नारद महामुनी, त्यांना शोधा, त्यांचं हे सगळं कर्म आहे, आता निस्तारणार सुद्धा तेच, दुसरं कोणाला जमायचं नाही, शोधा. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव चला हिमालयात शोधायला बाहेर पडले. तर नारद मुनींना माहिती होतं हे सगळं प्रकरण आपल्याच अंशी पुन्हा यायचं आहे, म्हणून हे सुद्धा तिथल्याच एका गुहेमध्ये बसले आहेत. गुहेच्या आतमध्ये तोंड आणि गुहेच्या दरवाजाकडे पाठ. आणि यांचं काय सुरू आहे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जणू काही भगवान शंकरांच्या भक्तीत मी तल्लीन आहे, सगळ्या संसाराचा मला विसर पडला या भावनेनं नारद मुनी बसलेत. पण एक डोळा उघडा आहे, हा कधी ऐकायला येईल सांगता येत नाही. ब्रह्मदेव आले, गुहेतून आत बघितल्याबरोबर ओळखलं हे आपलंच प्रकरण. हाक मारली, ओम नमः शिवाय, तिकडे अडलंय तुमच्याशिवाय, ते जोडून द्या. ह्याने लगेच मागे वळलं. पिताश्री नमस्कार करता. माझा नमस्कार राहून दे, तिकडे अडवला ते जोडून द्या. कोणाचं काय, कोणी अडवलं म्हणून नारद मुनींनी प्रश्न केला.
हे बघ, आता काहीच माहिती नाही असे आव आणू नको, सगळं तुला माहिती आहे. इकडे ओम नमः शिवाय करण्यापेक्षा तिथे तुझ्या शिवाय जे अडलेलं आहे ना ते आधी जोडून दे आणि मग इथे जन्मभर नमः शिवाय करत बस, काही हरकत नाही माझी. नारद मुनी म्हणाले येतो चला. असं म्हटलं. ब्रह्मदेवांबरोबर नारद मुनी आले, इथे शंकरांच्या पुढ्यात उभे राहिले आणि शंकरांकडे बघून विचारतात, का हो शंकरा, मी एकटा आलो नाही तर काय अडतं समजलं? शंकर म्हणाले, बाबा रे, तुला आता साष्टांग नमस्कार घालतो, हे अडवलंयस ते जोडून दे एकदाच. नारद मुनी म्हणाले, जोडतो, पण कसं आहे, लोकांकडे बघा जरा, माणसं दुसऱ्याच्या लग्नाला जायचं झालं तरी सुद्धा काय आदल्या दिवशी फेशियल, ब्युटी पार्लर, सगळं गुळगुळीत सुळसुळीत करून जातात. आणि तुम्ही स्वतःच्या लग्नाला आलात ना हो हे असे. अजून कोरोना यायचा आहे, आत्तापासूनच कुठे लॉकडाऊन तुमचं? शंकर म्हणाले, मग काय करू? एक विनंती आहे म्हणाले, ती जर पूर्ण केलात तर हे लग्न जोडून देतो. ह्या संपूर्ण विश्वाला मोहिनी घालणारं जे तुमचं रूप आहे ना ते रूप इथे प्रकट करा आणि मगच मी हा विवाह जोडून देईन. असं म्हटल्यानंतर शंकरांचा नाईलाज झाला होता, तू म्हटलं आणि रूप पालटलं. आता कसे दिसतायत? नखी कामकोटी, मुखी चंद्रकोटी, जुटी लोपले भानुकोट्यानुकोटी, नये वर्णिता शिव लावण्य कोटी, श्रुती खल्या मौन मुद्रा कपाटी, पार्वती पदे हर हर महादेव. जणू लक्ष चंद्र आणि लक्ष सूर्य यांच्या चेहऱ्यावर प्रज्वलित व्हावे त्याप्रमाणे शीतलता आणि त्याचप्रमाणे सोज्वळता असं असलेलं हे विश्वाला मोहिनी घालणारं रूप यांनी धारण केलं. आणि आता नारद मुनी गेले, राणी मेनावती चला बाहेर या. राणी बाहेर आली, गेले ते लग्न मोडलं? म्हणाले नाही. मग मोडलात का नाही? तुम्हाला का मोडायचं आहे लग्न? असे दिसणारे जावई आम्हाला नको. कसे दिसणारे? असे ते या दाखवा कसे ते, म्हणून बाहेर मला बघायचं सुद्धा नाही, त्यांचं तोंडाकडे सुद्धा परत बघायचं नाही. भियाले मगाशी मी, आता नाही बघणार. एकदा या बघा तरी कसे दिसतात ते, म्हणून दाखवलं. यांच्या त्या मोहिनी रूपाकडे बघून मेनावती सुद्धा मोहित झाली, क्षणभर विसरूनच गेली देहभान. एवढं सुंदर रूप धारण केलेलं सगळ्या देवतांनी मिळून एकदा नारद मुनींना प्रार्थना केली, भगवान शिवशंकरांचं जे विश्वाला मोहिनी घालणारं रूप आहे त्यांचं दर्शन आम्हाला एकदा करून द्या. सहजासहजी ते धारण करणार नाही, तुम्हीच फक्त हे नाटक करू शकता. म्हणून हा सगळा खटाटोप रचलेला. आपल्याला आमंत्रण मिळालं नाही म्हणून नाराज नाहीत. हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे ज्याने जन्मभर स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच केलं नाही. नारद मुनी नेहमी यांच्या कळ लावे म्हणतो ना, यांच्या कळीतून दुसऱ्याचंच कल्याण झालंय. त्यामुळे ह्या देवांची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी यांनी ते रूप धारण करायला लावलं. आता मेनावती त्यांच्याकडे बघत राहिली आहे. नारद मुनी म्हणतात, हो राणी, आता लग्न करायचं की नाही? हो म्हणाले, आमचे जावई असे दिसणारे असतील तर आम्हाला मान्य आहे. मग म्हणाले, मघाशी काय आहे, तुम्ही देवांपेक्षा 7 मजले उंच होतात आणि देवापेक्षा जेव्हा आपण वरच्या पातळीला जाऊन देवाकडे बघतो ना तेव्हा देव आपल्याला असाच दिसतो. म्हणून देवाकडे बघताना नेहमी त्याच्यापेक्षा खालच्या पातळीत तरी असावं, नाहीतर खालच्या पातळीत शक्य नसेल तर निदान समपातळीत तरी असावं आणि अशा दृष्टिक्षेपातून त्या भगवंताकडे बघावं. मग भगवंताचं असं रूप तुम्हा आम्हाला दिसतं. मगाशी तुम्ही 7 मजले वर होतात, आता भगवंताच्या खाली आहात. पटलं काय करते, रूप बघून मोहून गेली, या कारणाकडे लक्षच नाही. आता द्यायची पार्वती? हो म्हणाले, द्यायची. आणि या ठिकाणी यथासांगपणे शिवशंकर भोलेनाथ आणि पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला. सांगायचा मुद्दा एवढाच, जे आमचे मूळ कवी सांगतात, मैं पतित सेवक चरणो नमू मुझ पर कृपा दृष्टी आप कीजे. या भावनेनं मी तुझं पतित दीन लेकरू आहे, लेकराला तुझ्या पदरात घे. अशा भावनेनं जेव्हा आम्ही आपलं सर्वस्व त्या भगवंताला अर्पण करतो, अशा अनन्य भावाने त्या भगवंताला जेव्हा शरण जातो, तेव्हा तो भगवंत तुमच्या आमच्यावर कितपत कृपा करतो, इतपत कृपा करतो. आपल्या अर्धांगिनीच्या स्वरूपात या पार्वतीला स्वीकार केली आहे त्या भगवंतानी. का? अशा सर्वस्व अर्पण करून या भावनेनं तपश्चर्या केली. म्हणून आमचे मूळ कवी तेच सांगतात, भैरवी म्हणण्यापूर्वी विवाह झालाय म्हणून एक मंगलाष्टक म्हणतो आणि भैरवी म्हणूया. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा स्नाना शरीरं गृहं पूजाते
विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयोः प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. शंकरांचं लग्न आहे म्हणून माझं असतं तर मी आग्रह केला नसता. एकदा सगळ्यांनी शंकरांसाठी मोठ्यानं सावधान म्हणूया. आता मान्य आहे उशीर झालाय, पण सगळ्यांच्या भुकेची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे जरा भूक लागू दे एवढं तुम्ही आम्ही करूया. शुभमंगल. बस सांगायचा मुद्दा एवढाच. ते भगवंताचरणी असं सर्वस्व अर्पण केलं की तो भगवंत तुमच्या आमच्यावर इतपत कृपा करतो. भैरवीकडे वळूयाच, पण तत्पूर्वी या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ही सगळी गावकरी मंडळी ग्रामस्थ सगळे आपलेच आहेत, माझेच आहेत, पण तरीसुद्धा इथे कीर्तनाची संधी त्यांनी प्राप्त करून दिली. त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी वास्तविक माझ्याकडनं नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला, ज्याबद्दल क्षमा मागतो. पण तरीसुद्धा शांतपणे इथे बसून घेऊन गडबड न करता मी काय 2-2.5 तास बडबडलो ते ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुमचे ध्वनी व्यवस्थापक ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यांचे आभार मानतो. या दोनही उत्तम साथीदारांचे आभार मानतो. सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद. सरते शेवटी त्या जगदंबेनं ज्याप्रमाणे तुमच्या आमच्याकडनं ही सेवा करून घेतली आहे त्याप्रमाणे ती प्रामाणिकपणे तिच्यापर्यंत अर्पण करण्याचा प्रयत्न करूया. सर्वांसाठी एक मागणं मागतो. आपत्सुमगन स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवे शिवे नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधा तृषारता जननीं स्मरन्ति जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराध परम्परावृतं नहि माता समुपेक्षते सुतं मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु यथा योग्यं तथा कुरु यथा योग्यं तथा कुरु. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मैं पतित सेवक चरण नमो मुझ पर कृपा दृष्टि आपकी जय. महामाय योगिनी शिवानी महामाय योगिनी शिवानी प्रणत शरणी जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब प्रणत शरणी जगदम्ब भवानी प्रणत शरणी जगदम्ब हे जगदम्ब भवानी. आरतीसाठी जरा सगळ्यांनी उभे राहूया. हे चिदान देगा देवा आवडी हेची माझे सर्व धूर नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा कांबळे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. दुर्घे दुर्घट भारी अंबे तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे मजवरी करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा अंबे देवारी हारी पडलो आता अंबे संकट निवारी. जय देवी जय देवी अंबे महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे अंबे तारक संजीवनी. त्रिभुवनी भुवनी पाहता अंबे तुझा
ऐसे नाही. चारी श्रमले परंतु अंबे न बोलवे काही. साही विवाद करिता अंबे पडली प्रवाही. ते तू भक्ता लागी अंबे सिलवलाही. जय देवी अंबे महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे अंबे तारक संजीवनी. प्रसन्न वदने प्रसन्न अंबे होसी निजदासा. क्लेशापासुनी सोडवी अंबे तुंडी भवपाशा. अंबे तुझ वाचोनी अमुची कोण पुरविल आशा. नरहरे तल्लीन जाहला अंबे पदपंकजलेशा. देवी अंबे महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे अंबे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे अंबे तारक संजीवनी. सुरवर ईश्वर वरदे अंबे तारक संजीवनी. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा नारायणाय समर्पये तथा शुद्धं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब नमोस्तुते. 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 कुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिमाया जगन्माता श्री भगवती माता की जय. जगदम्ब उदयोस्तु. धन श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणे देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे. त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. तेथे तुझे सद्गुरुपाय भूमी पवित्र. जिथे नांदतो ज्ञानराज सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा माम्यायसा. नमस्कार माझा तया रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.